तालुक्यातून बैठका सुरू केल्या. इतक्या ताकदीनं तालुक्यात मराठी बैठका घ्यायला लागले. भानावर या फडणवीस साहेब, आणखीन तुम्ही संधी सोडू नका. तुम्ही मराठ्यांची नाराजीची लाट अंगावर घेऊ नका. सगळ्या सोयरींची अंमलबजावणी करा आणि दूध का दूध पाणी होऊ द्या. ती नेमली ना होऊन द्या. ती काय करायची खोटे नाटे आरोप करता. आणि बोलल्यावर मी मराठ्याकडून बोलल्यावर राग कसा येतो. आमदार मंत्री मराठ्यांचे तुम्ही खूप मोठी चूक करायला लागला. आपल्या 75 वर्षात मराठ्यांच्या पोराला मिळत नव्हतं, ते मिळायला लागले. आम्ही इतकं लढलो, करोड सव्वा करोड मराठ्यांना आरक्षण मिळालंय, जे 75 वर्षात मिळालं नव्हतं. कुणबीचं गावं निघायला लागली. हे 10% त्यांच्यात याच आंदोलनामुळे मिळाले. आणि सगळ्या सोयरींची अंमलबजावणी द्या. नका आडो पडून गोरगरीब मराठ्यांच्या पोरांच्या अन्नात विष घालू. मराठ्यांचेच आमदार आणि मंत्री मिळू. नेत्याला पक्षाला बोललो म्हणून काय जातीचे पोरं मारायला लागलात का तुम्ही? तुम्ही आणखीन भानावर या. स्वतःच्या जातीच्या पोरांकडून बोला. का वाटतंय बरं आमदाराला आणि मंत्र्याला मराठ्याचे पोरं मोठे होऊ नये? तो आयुष्यभर तो आमचे पॉम्पलेट चिटका होता का तुम्हाला आम्हाला? मायबाप मराठ्यांना शेवटचं सांगतो, मी घेत नाही. मी मरेपर्यंत या गोरगरीब मराठ्यांच्या बाजूने ओबीसीतून आरक्षण सगळ्या सोयरीची अंमलबजावणी घेतल्याची हटत नाही. फक्त तुम्ही एकजूट ठेवा. माझ्या पाठीमागचा आशीर्वाद कमी होऊ देऊ नका, साथ कमी होऊ देऊ नका. आणि आंदोलन मात्र कधीही शांततेत झाले पाहिजे. एकजूट तुम्ही शांततेत अशी ठेवा, एवढीच माझी आग्रहाची विनंती आहे तुमच्याकडे. आग्रहाची विनंती आहे, यांना ह्या आमदाराला मंत्र्याला यांना काय या कोटाच्यात एकूटू द्या. जातीचे पोरं मेले पाहिजेत, बर्बाद झाले पाहिजेत, नोकऱ्या नाही लागल्या पाहिजेत. याच्यासाठी नेत्याकडून आणि पक्षाकडून बोलायला लागले आणि मोठे आपल्याकडून होते. मराठ्यांनी सुद्धा बारकाय ना 5-7 दिवस शांत चित्तानं लक्ष ठेवा. कोण काय बोलतोय, काय भाषण करायला लागलाय, काय मोठमोठ्याने आरोळे ठोकायला लागलाय. ह्याच आरोळ्या सगळ्या सोयऱ्यासाठी मागे ठोकल्या असत्या तर आज सरकारने मराठ्यांना आरक्षण दिलं. मराठ्यांनी आता तिसरी गोष्ट सांगतो, मराठ्यांनी तालुका स्तरावर आणि गाव स्तरावर सगळ्यांनी फक्त मराठ्यांचे ग्रुप तयार करा. व्हॉट्सअप ग्रुप तयार करा. आपल्याला एकमेकाला माहिती पाहिजे काय करायचे. कारण आपल्याला शांततेचं आवाहन करायला लागतं. काय होतंय, विनाकारण अफवा पसरली जाती. काय होतंय, सध्या काहीच नाही. मंडप उचलत नाहीत. अंतरवाली आता दडपशाही देवेंद्र फडणवीस साहेबांनी कमी केली वाटतं. फक्त अंतरवाली ती बहुतेक नसता पोलिसाच्या माध्यमातून ते उधळायचं ठरवलं होतं. त्यामुळे एखाद्या दिवस अफवा पसरतात. त्यामुळे महाराष्ट्रभर आपले ग्रुप पाहिजे सगळ्यांचा. आणि मी हे जाहीर सांगतो, कारण मी आडून मला काही करता येत नाही. अंधारात राहू म्हणजे आपल्या मराठ्याला लक्षात येतं अफवा नाही किंवा अफवा आहे. सगळे शांत राहा. मलाही तुम्हाला सांगता येतं शांत राहा. याच्यासाठी आता तुम्ही चौथा मुद्दा, शांत चित्तानं सगळ्या मराठीने शेतात जरी असले आणि घरी जरी असले काय षड्यंत्र चालले लक्ष ठेवायचं. बघूया किती दिवस आपल्यावर दडपशाही अन्याय करते ती बघू आपण. कारण मला खात्री आहे ज्या दिवशी मी खरं संकटात येईल त्या दिवशी माझ्या मराठा समाजासह सगळ्या जाती धर्माचे लोक रस्त्यावर दिसतील हे मला खात्री आहे. ते पण शांततेत माझ्या पाठीशी उभा राहतील याची मला खात्री आहे. आणि तुम्हालाही खात्री देतो. आणि माझं म्हणणं आहे, मराठा समाजाला खात्रीची गरज नाही. त्यांना माहिती आहे मेलं तरी हटणार नाही. आणि शब्द आहे माझा, मी मेलो बी आणि यांनी मला जेलमध्ये सोडून टाकलं तरी मी हटणार नाही. मी जेलमध्ये उपोषण करीन. पण ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय आणि मराठ्यांचे पोरं गोरगरिबांचे मोठे केल्याशिवाय, अधिकारी बनवल्याशिवाय मी 1 इंचही मागे सरकणार नाही. आता तुमच्याकडे मराठाच नाही तर ओबीसी समाजातले काही विद्यार्थी आले होते. ईडब्ल्यूएस आणि 10% आरक्षणाची तुमच्याकडे त्यांनी काही मागणी केलेली. काय नेमकं प्रकरण, काय त्यांच्या अडचण? हा दादा, बरं झालं तुम्ही ती आठवण केली. 2000 आणि 2021ला पोलीस भरती झाली होती. त्यात सगळ्या जाती धर्माचे लेकरं होते गोरगरिबांचे. आता माझ्याकडे दिलंय की बघा, निवड झालेले पत्र आहे त्या पोरांच्या 2021ला. सरफराज पठाण नावाचा मुलगा आहे, त्यानं ईडब्ल्यूएस मधून ओपन मधून अर्ज केला. त्याच्यानंतर गणेश म्हणून एक आणि एक योगेश म्हणून एक, दोन्ही ओबीसी, एक नावी बांधव आहे आणि एक तेली बांधव आहे. असे 8000 पोरं आहेत निवड झालेले पोलीस भरतीत. तुम्ही आमच्या हे 10% थोपिता आत्ताच दिल्यालं. ईडब्ल्यूएस मधलेच पोरं घरी आहेत निवड झालेले. नुसत्या नियुक्त्या त्याच्यात 8000 पोलीस येते. 2020-21चे कसं जीवन जगायचं त्या पोरांनी? इथं काय जातीचा संबंध आता मराठा समाजाचा? हे त्याचं निवड झालेलं पत्र पोलीस स्टेशनचं.
कसे जगायचे या पोरांनी? हा, आमदार मंत्री पक्षाकडून बोलता तुम्ही. काय चुकीचं करतोय मी जीवाची बाजी ह्या गोरगरिबांसाठी. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी जर झाली तर मराठ्यांपासून सगळ्या जाती धर्मांचा फायदा आहे. याच्या सगळ्या जाती धर्माचे पोर का 8,000 पोर घेत नाही सरकार? कशाला निवड केली यांच्या तुम्ही? हा, याच्यात धनगर बांधव आहे, याच्यात वंजारी बांधव आहे. कशाला केलेत? कशाला हे निवडी? याच्यात मुस्लिम बांधव आहे, याच्यात 12 बलुतेदारांचे लेकर आहेत गोरगरिबांची. काय कष्ट लागले असते नाही बापाला शिकायला? कळतात तुम्हाला? नेत्या कोण बोलायला लागलात आमदार मंत्री तुम्ही? लई छाती पाडावायला लागलात तिथं. मी माझ्या नेत्या कोणी फुशारक्या दाखवायला लागलात तिथं तुम्हाला तिकीट मिळायसाठी, निवडून यासाठी. ह्या लेकरांचं का वाटोळ केलं तुम्ही? 2021 पासून हे पोरं तर पडते, याचं वय सुद्धा निघून गेलं. तुम्ही सांगितलं होतं यांना कोरोना काळात वेळ वाढू म्हणून. वाढविला का तुम्ही? याच्यात दलित बांधवांचे पोर आहेत, याच्यात जात नाही अशी की पोरं नाहीत म्हणून. याच्यात काय आता मराठ्याचा संबंध आहे? ह्या लेकरांना वाटतंय जरांगे पाटील जरी मराठा आरक्षण लढत असला तरी आपल्यासाठी लढू शकतो म्हणून हे लेकर इथं आले. तुम्हाला ह्या 8,000 पोरं निवड केले आणि तुम्ही ह्या जागा रिक्त ठेवलेल्या. मी प्रेसच्या माध्यमातून जे सांगतो रिक्त ठेवले, तुम्हाला ही भरती करावं लागेल आणि ती पण आचारसंहिता लागायच्या आत. नसता हे सगळ्या जाती धर्माचे बांधव सुद्धा स्वतःच्या लेकराच्या न्यायासाठी माझ्या खांद्याला खांदा लावून उभा राहणार. मी सुट्टी देणार नाही तुम्हाला. निवडी करता आई बाप रात्र दिवस कष्ट करते, त्यांना वाटतं माझं लेकरू अधिकारी झालं तर मला शेती पण नाहीये तर माझं पोट भरत म्हणून आई बाप लेकरा शिकत. काय हे लेकरांनी फाश्या घ्यायच्या का आता? आणि छात्याबडी तिथं आम्ही ओबीसीतून आरक्षण मागितलं, सगळ्या सोयरीची अंमलबजावणी मागितली, तर हे आमदार मंत्री नेत्याकडून पक्ष जातीकडून बोलायचं, त्या लेकरांकडून बोलायचं, तर नेत्याला बोलला म्हणतात. आणि आमचे लेकर मुर्दे पडायला लागले. का बोलवणार तुम्ही? एक जण का बोलवणार? जे पहिल्या 42 बांधवांनी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्या होत्या त्यांना म्हणले तुम्ही शासकीय नोकऱ्या देऊ का दिल्या नाही? का नाही म्हणले नेत्या संघ तुमच्यामुळं? की तुमच्यामुळं आमचे लेकरं फाशी घेतलेल्या त्यांना नोकऱ्या नाहीत त्यांच्या कुटुंबाला. का नाही म्हणला? बोलायला किती लागतं? मी का बोललो? मराठा बांधवांनो 6 महिने झालं घुमवते ती. यांना वाटतं मी खोटं बोलावं समाजाला यांच्यासाठी. 6 महिने झालं. आज की शिमागा घेतो, उद्या घेतो, प्रक्रिया सुरू आहे. 6 महिने प्रक्रिया सुरू असते. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करतो, हैदराबादचं गॅजेट घेतो, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट घेतो, सातारा संस्थांचं घेतो, दिविलस घेतो, देवस्थानाचे सगळे पुरावे घेतो, भाटाचे घेतो आणि हे लागू करतो. केले का? शिंदे समितीला बढती देतो, काम करत. प्रमाणपत्र वाटायचे का थांबवलेत? कुणबी प्रमाणपत्र का नोंदी सापडायचं कमी केलं? तुम्ही तालुका स्तरावर समित्या नेमल्या ना तहसीलदारांनी PSI साहेबांच्या अध्यक्षतेखाली. का नोंदी सापडले ना तुम्ही? हे आणण्यासाठी काम आमदारांमध्ये बोलले नाही सभागृहात त्या दिवशी. माझ्याच विरोधात रान उठिलं. आमच्या नेत्याला बोलला त्याला अटक करा, ते चौकशी करा. काय चौकशी करा? काय माझ्याजवळ तुम्हीच अडचणीत येणार आहे सगळे. तुमचे मंत्री सुद्धा काय अडचण येणार? रेपडी घेता आमच्याजवळ त्यांची. हो, हे पत्रकार परिषदेत जाहीर बोलतो आम्ही. तुम्ही जरी त्या दुसऱ्या कोणत्या करून कॉल केला ना तरी आम्ही दुसरा मोबाईल ओढून धरलेला. हा, तुम्ही किती हुशार आहे. तुमच्या पुढचा आहे डाव टाकणारे आपण सुद्धा, पण ते आपण वेळेवर काढणार. दाखविणारे लई शायनिंग मारणार आहे. हा, तुम्ही कसं फसवलंय हे आमच्या जवळ रेकॉर्डिंग घेत ना. उद्या देतो, परवा दिवशी देतो. तुम्ही म्हणता ना मी नाही म्हणलो होतो सगळ्या सोयऱ्याचं. काही जण तुम्ही आमच्या माग कोण आहे का नाही ते सिद्धच करा आता. आणि तेवढ्यासाठी यासाठी निमित्त माझ्या माग कोण बघायसाठी. ते जे हजारो करोड रुपये खाल्ले ते कम भोवती घेऊन येतात. त्यांचा शोधन झाला. ज्यांनी आमचा महाराष्ट्र सगळा चुरून खाल्ला, आमचे गोरगरीब चुरून खाल्ले पुरे. तुमच्याकडे आलं झाले मोकळे. समजा मी म्हणलो तुमच्याकडे आलो 10% चांगलंय, मग जरांगे खायले एकदम जरांगे पडले खास माणूस चांगला एकदम बेस्ट. वा वा वा, तो सारखा पोरगच नाही. मग मुके घ्यायला सुरू करा. मग लय चांगलं आहे. आणि 10% नको म्हणलं भूताने त्याला भूता आपल्या नेत्याला बोललाय. आणि सगळे आमदार का तुटून पडलेत, असे मंत्री तुटून पडले. तुम्हाला नाही बोललो बाबा हो, तुमच्या नेत्याला बोललो. कारण तुमचा नेता
या राज्याचा मायबाप आहे, पालकत्व त्याच्याकडे, सत्तेत तो आहे. तो बाजूला गेल्यावर त्याला काय बोलू आम्ही? तो बाजूला गेल्यावर त्याला कसं काय बोलू आम्ही? लेकराच्या बाजूने बोलायला पाहिजे मराठ्यांच्या, तुम्ही मोठे होते. आणि आता मायबाप मराठी तुम्हाला सांगतो, तुमचे लेकर मोठे व्हायची वेळ आली तर हे आपलेच आमदार आणि आपलेच मंत्री आपल्या विरोधात रान उठवायला लागले. त्याचं पोरग मोठं झालं, परदेशात गेलं. आपण कधी त्यांच्याबद्दल वाईट केलं का? आता आपले मोठे व्हायला लागलं तर आपल्या विरोधात बोलायला लागलं. कशाचे आपले ते? हे आपले नाहीत मराठा बांधवांनो. हे आपले असतात, आपल्या कोण बोलले असते? 10-15 तर आले तर जास्त नाही, 10-15-20 आमदार आणि मंत्री एकत्र आले आणि नेत्याकडून झाले. म्हणजे हे तुम्ही 10-15-20 जण आमचं वाटलं करणार आहेत आमच्या पोरायचं. मराठ्यांना आपल्या लेकराचं वाटलं होऊ द्यायचं, की आपल्याच जीवावर मोठे झाले. आता कसे मोठे होते बघून. नाही तर सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी द्या. देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्हाला माझी विनंतीपूर्वक सांगणे, तुम्ही सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी द्या. ओबीसीतून आरक्षण आणि ठरलेले विषय आहेत ते सगळे सोडवा. 4 ते 5 विषय आहेत. आमचे तुमचं शत्रुत्व नाही, नसता मी हटत नाही म्हणजे नाही. आणि मराठ्यांनो, एकजूट पाठीशी उभा राहा. तुमचा लेकरू म्हणून लढतोय. हे आमदार मंत्री किती विरोधात गेले बारकाईने लक्ष ठेवा. आणि जर अंतरवाली सराटीत संचारबंदी अजूनही सुरू आहे आणि तुम्ही लोक जमवणं सुद्धा बेकायदेशीर आहे, मग तुम्ही सराटीत काय करणार नेमकं? लोक येऊ शकत नाही. मी आता, मला एक प्रश्न आहे परत फडणवीस साहेबाला, तिथं काय कापाकापी झाली? संचारबंदी ठीक आहे, मुंबईला चाललो होतो, लावली ठीक आहे, कायदा समजून घेतो माणूस, ठीक आहे, लावली असं. 6-7 दिवस संचारबंदी ठेवायला काय झालंय तिथं? असं तिथं असं झालंय का? काय झालंय तिथं संचारबंदी लावायला? सगळे शांततेत आहेत गाव, आजूबाजूचे राज्य पुरं शांत आहे. तिथं झालंय काय? हे मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून सरकारला, जालन्याच्या कलेक्टर साहेबाला, एसपी साहेबाला माझं विनंतीपूर्वक आव्हान आहे, तिथं असं झालंय काय आता संचारबंदी ठेवायला? काय प्रॉब्लेम? का दडपण आणता तुम्ही? का दडपशाही चालवली आंतरवालीवर तुम्ही? गृहमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही आंतरवालीवर का दडपशाही चालवली? हा माझ्यासह माझ्या महाराष्ट्रातल्या करोडो मराठा समाजाचा प्रश्न आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेचा सुद्धा माणुसकी म्हणून प्रश्न आहे. मी सगळ्या जाती धर्माच्या महाराष्ट्रातल्या बांधवांना आज आवाहन करतोय, आतापर्यंत कधी नाही केलं, की आमच्या आंतरवालीवर जी दडपशाहीची संचारबंदी लावून वेळ आली, तुमच्यावर सुद्धा कधी काळी येऊ शकते. तुम्ही तुमच्या गोरगरीब लेकरांना जर असं काही करायला गेलात तर तुमच्यावर येऊ शकते. आज मराठा समाजावर वेळ आहे, मराठा समाजाच्या मदतीला धावून या. तुमच्यावर ज्यावेळेस वेळ येईल, हा मनोज जरांगे सगळ्यात आधी पुढे होईल, तुमच्या मदतीला धावून येईल. आणि माझा मराठा समाजही तुमच्या मदतीला धावून येईल. काय संचारबंदी लावायचं कारण आहे तिथं? तिथं काय घडलंय? तिथं काय उद्रेक होणार आहे? तिथं जाळपोळ होणार आहे? तिथं काही कापाकापी झाली? तिथं काही दंगली झाल्या? पोलीस बांधव आडवे झाले, मराठी माघारी आले. किती सन्मान करायचा कायद्याचा? तुम्ही ती संचारबंदी तिथली उठवा. गृहमंत्री साहेब, तुम्ही अन्याय करू नका, लोकांवरती दडपशाही आणू नका. तुम्ही किती दडपशाही आणली संचारबंदीच्या माध्यमातून, तुमच्या हातात सत्ता आहे म्हणून सत्तेचा दुरुपयोग जर तुम्ही जनतेसाठी केला तर यामध्ये मोदी साहेबांनी, शाह साहेबांनी सुद्धा लक्ष घालणं गरजेचं आहे, की देवेंद्र फडणवीस साहेब जाणून बुजून महाराष्ट्रातल्या मराठा समाजावर दडपशाही करायला लागले. हो, मोदी साहेबांना आणि शाह साहेबांना सुद्धा माझी विनंती की तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेब जे जाणून बुजून मराठ्यावर अन्याय करायला लागले संचारबंदी लावून, ती दडपशाही त्यांचे थांबवा. मराठा समाज सगळा राज्यात शांत आहे आणि त्याला थांबवायला लावा. संचारबंदी सारखं काही झालेलं नाही, नसता आम्हाला न्यायालयात नाविलाजानं जावं लागणार. आणि मराठा समाजाला विनंती, जर त्यांनी संचारबंदी ठेवलीच तर आंतरवालीकडे येऊ नका, ही माझी विनंती आहे सगळ्यांना. नका येऊ, आपण बघू 6-7 दिवस शांत चित्ताने बघू. फडणवीस साहेब मराठ्यांची जिरवायला निघाले तर राज्यातल्या, आणि ती कोणाच्या माध्यमातून? मराठ्यांच्या आमदारांच्या आणि मंत्र्याच्या हातातून. हे सुद्धा मराठ्यांनी लक्षात ठेवा. आपले लेकरं मोठे व्हायला लागलेत म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपले मंत्री आणि आमदार मराठ्यांच्या हाताखाली धरले आणि आपले पोरं मोठे होऊ नयेत म्हणून चिरडायला निघाले. हो, शांत चित्ताने 5-7 दिवस बघा. संचारबंदी लागू आहे, मला जाऊ तर बघतो शिथिल करतेत का, नाहीतर कोणी हे आंतरवालीकडे येऊ नका.
आम्ही एकमेकाला बोलावं नाही, भेटावं नाही, एवढी दडपशाही गृहमंत्र्यांनी कधी करू नये. म्हणून मोदी साहेबांना, शहा साहेबांना माझी विनंती, गृहमंत्री असा नसावा की जो जनतेवर दडपशाही करून स्वतःची गुंडगिरी त्यांच्यावर लादवणार आहे. त्यांचे पण नेते जे आहेत देवेंद्र फडणवीसचे, आता अमित शहा 5 तारखेला येतात शहरामध्ये, काय त्यांना काय सांगितलं? निरोप दिला ना आता त्यांना की तुमचे गृहमंत्री मराठा समाजात द्वेष भावना, आकश भावना ठेवून त्यांच्या मनात खुन्नस मराठा समाजाविषयी ती सत्तेच्या माध्यमातून सत्तेचा दुरुपयोग करून मराठ्यांच्या आमदारांना, मंत्र्यांना लोभ दाखवलाय, तुम्हाला काहीतरी मोठं करू. आणि त्यांनी मराठ्यांच्याच लेकरं मोठे होऊ नयेत म्हणून ते आमच्याच मराठ्याच्या आमदारांना, मंत्र्यांनी दंड थोपडलेत. पण उद्या त्याला ह्याच मराठ्यांच्या मतावर त्यांना मोठं व्हायचंय हे ते विसरलेत. म्हणून शहासाहेबांनी त्यांना सांगावं आणि मोदी साहेबांनी सुद्धा, तुम्हाला पद हे जनतेच्या रक्षणासाठी दिले, संचारबंद्या लावून दडपशाही गुंडगिरी करण्यासाठी दिले नाही सांगावं. नसता अमित शहा साहेब आणि फडणवीस, मोदी साहेब यांच्यावरचाही जनतेचा विश्वास उडत. त्यांची भेट घेणार करू. आता मी काय भेट घेऊ त्यांची? बरं, एक प्रश्न असा आहे की आता तुम्ही 7 दिवस शांत राहा असं म्हणताय, कारण 10वी आणि 12वीच्या परीक्षा आता एप्रिलपर्यंत चालणार आहे, त्या पुढे लोकसभेचं आचारसंहिता लागणार आहे. मग हे आंदोलन कसं चालेल? जे आंदोलनाला त्यांचे रूल आहेत त्याप्रमाणे चालणार, पण हे बंद नाही, अजिबात बंद नाही. त्या दिवशी एसपी साहेब म्हणले 5 लोक बसायला लागते, म्हणलं 3च. आचारसंहितेत जरी रूल असला त्याचे सगळे नियमाचे पालन करून आंदोलन सुरू राहणार. ते म्हणले 4-5 लोक राहणार, पण आंदोलन सुरू राहणार. जर आम्हाला तिथं 5 बसता येणार नसले तर मतदान केंद्रावर लई लोकांना मग जाता येणार. त्यांना तिथेही तोच रूल लावा लागेल. मग इकडं कोणी येऊ नका, मंत्र्यांनी सभा घेऊ नका, जे आम्हाला रूल आहे ते त्यांना लावा लागेल. जे निवडणूक आयुक्त जे नियम आम्हाला लावतील ते नियम त्यांना सुद्धा मग गल्लोगल्ली बैठका घेणं, कॉर्नर सभा घेणं हे बंद करावं लागेल. 10वी 12वीच्या परीक्षेत त्याबद्दल तर मी पहिल्यांदाच जाहीर केलं, आंदोलन रद्द फक्त विद्यार्थ्यामुळे केले साहेब. नसतं मी एकदा 12 कधीपर्यंत नाही ना, त्या लेकरांना कसलीच अडचण येणार नाही ही शब्द आहे माझा. म्हणून मी 3 तारखेपर्यंत सगळे आंदोलन रद्द केले. आता तर आंदोलनच नाहीये. 3च्या पुढे एप्रिलपर्यंत परीक्षा आहे ना. पुढचं तर आणखी काही ठरलंच नाही ना, ते आजच कसं सांगू. आज पूर्ण शांत आहेत आम्ही, कुठंही आमचं आंदोलन राज्यात नाही कुठंच. कारण विद्यार्थीच हे भविष्य त्यांच्यासाठी लढतोय. आज सगळ्या जाती धर्माचे लेकर आले, त्यांच्या न्यायासाठी लढतोय. याचा अर्थ त्यांना परीक्षापासून वंचित ठेवून मी तरी मग मूर्खच ना. त्यामुळे एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही. यामुळे सगळे आंदोलन आम्ही स्थगित त्या लेकरांसाठी केले. मग त्या सगळ्या जाती धर्माचे लेकर आले. आडमुठपणात आम्ही नाही, फक्त गृहमंत्र्यांनी आडमुठपणा सोडावा, मराठ्यांविषयी असणारा द्वेष सोडावा आणि संचारबंदी उठावी. असं काही झालेलं नाही. नसल उठवायची हरकत नाही, मराठा समाजानं आंतरवालीकडे येऊ नये. मीच बाहेर येतो, मग काय करावा. मंत्र्यांबद्दलचा आपला रोष कुठेतरी कमी होताना दिसतोय, जे बंदी घातलेली होती त्याबद्दल. नाही, आंदोलन विद्यार्थ्यांसाठी स्थगित केले म्हणून बंदी घालून काय करावं. बंदी घालणं म्हणजे पुन्हा काय म्हणते त्याला, ते आंदोलन वाढवू नये, लेकरांचं पुन्हा ते वाटोळ होणार आहे. आमच्या स्वार्थासाठी नाही जगत आम्ही. महाराष्ट्रातल्या लेकराचं वाटोळ होऊ नये त्याच्यासाठी जगतोय आम्ही. हा, आमच्या स्वार्थासाठी जगणं म्हणजे त्याचा अर्थ असं होतं, मग असून देतो दुसऱ्याचे लेकर आहेत, आपल्याला काय करायचं, काय ना वाटोळ त्यांनी येते, आम्ही नाही बोलत. सभा होऊ देणं नाही किंवा हे मंत्र्यांना फिरू देणं नाही. दादासाहेब सगळे आंदोलन स्थगित केलेत विद्यार्थ्यांसाठी. मग आकाश का पुन्हा आणि त्यांनी काय केले, ते केंद्रातले हे मागं लागले इथं. त्यांचे ताकदीचा उपयोग करून हे विनाकारण द्वेष करायला लागले. म्हणून मी त्यांना विनंती केली, मुख्यमंत्री साहेबाला पण आणि गृहमंत्री साहेबाला पण, फडणवीस साहेब तुम्ही आणि शिंदे साहेबांनी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी तुम्ही दोघांनी करावी. मराठ्यांची नाराजीची लाट अंगावर घेऊ नका. धन्यवाद. सरकार